रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग भाग 3. यातयामंगतरसं पूतिपर्युपितं च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामसप्रियम्. ज्याला शिजून एक प्रहर झाला आहे, ज्याच्यातील रस नाहीसा झाला आहे, जे अन्न अर्धवट शिजविलेले आहे, जे उष्टे व अपवित्र आहे, ते भोजन तामसी पुरुषाला प्रिय आहे. निपजले अन्न तैसे दुपाहरी का एरे दिवसे अति करे तै तामसे घेईजे ते ना तरी अर्ध उकडिले का निपट करपोनी गेले तैसे ही खाय चुकले रसाजे येवो. जया का आथी पूर्ण निष्पत्ती जेथ रसूधरी व्यक्ती ते अन्नायसी प्रतीती तामसा नाही. ऐसेनी कही विपाये सदन्ना वरपडा होये तरी घाणी सुटे तवर आहे व्याघ्रू जैसा. का बहुवे दिवशी ओलांडिले स्वादपणे सांडिले शुष्क अथवा सडले गाभिणेही हो. तेही बाळाचे हातवरी चिवडिले जैसी राडी करी का सवे बैसोनी नारी गोतांबिल करी. ऐसेनी कश्मले जै खाय तै तया सुख भोजन ऐसे होय परी येणेही न धाय पापिया तो. मग चमत्कारू देखा निषेधाचा आंबुखा जया का सदोखा कुद्रव्यासी तया अपेयांच्या पाणी अखाद्यांच्या भोजनी वाढविजे उतानी तामसे तेणे. एवं तामस जेवणारा ऐसैसी मेचू हे वीरा तयाचे फल दुसरा क्षणी नाही. जे जेव्हाची हे अपवित्र शिवे तयाचे वक्त्र तेव्हाची पापा पात्र झाला तो की. यावर ते जे जेवी ते जेविती ओजन म्हणावी पोट भरती जाणावी यातना ते. शिरच्छेदे काय होये का आगी रिघता कैसे आहे हे जाणावे काही पाहे परी सहा तुची असे. म्हणून तामसा अन्ना परिणामू गासिनाना न सांगोची अर्जुना देवो म्हणे. आता ययावरी आहाराची या परी यज्ञही अवधारी त्रिधा असे तरी तीही माझी प्रथम सात्विक यज्ञाचे वर्म पायी कपासु महिम शिरोमणी. त्याप्रमाणे सकाळी शिजविलेले अन्न दुपारी अथवा दुसरे दिवशी खाण्याची तामस माणसाला अतिशय आवड असते. अर्धवट शिजलेले अथवा संपूर्ण करपून गेलेले आणि ज्यात काहीच गोडी शिल्लक राहिली नाही असे पदार्थ तमोगुणी माणूस खात असतो. जे पदार्थ उत्तम तऱ्हेने शिजवून तयार आहे, ज्या अन्नात रस निर्माण झाला आहे ते अन्न आहे असे या तमोगुणी माणसास वाटत नाही. तामस माणसाला रुचिपूर्ण ताजे अन्न जरी प्राप्त झाले तरी वाघ जसा मारलेल्या पशुला दुर्गंध सुटेपर्यंत थांबतो, त्याप्रमाणे ताजे अन्न शिळे होईपर्यंत त्याला दुर्गंध येईपर्यंत तो खाण्यासाठी थांबतो. जे अन्न शिजवून पुष्कळ दिवस झाले आहेत, ज्या अन्नाची रुचीही संपलेली आहे, जो अन्न वाळलेले अथवा सडलेले आहे आणि ज्या अन्नात किडे देखील झाले आहेत, असले अन्नही मुलांनी हातांनी चिखलाप्रमाणे चिवडलेले असले म्हणजे बायको व मुलाबाळांना बरोबर बसवून अन्नाची सरमिसळ केलेली असते. अशा प्रकारचे घाणेरडे अन्न जेव्हा तो खातो तेव्हा त्याला सुखाचे भोजन केले असे वाटते, परंतु अशा खाण्यानेही तो पापी तृप्त होत नाही. मग चमत्कार पहा.
ज्या दोषयुक्त वाईट पदार्थांचा शास्त्रांनी सेवन करण्यास योग्य नाहीत असा निषेध केलेला असतो, त्या अंमली पदार्थांचे व अभक्ष्य लक्षण करण्याविषयी त्या तामसी माणसाची हाव अतिशय वाढलेली असते. हे वीर अर्जुना, याप्रमाणे तामस अन्न खाणारा माणूस अशा तामसी अन्नाविषयी अंतःकरणात इच्छा धारण करतो, तेव्हा त्याचे फळ त्याला दुसऱ्या क्षणालाच मिळते. कारण ज्या क्षणी तो तोंडात अपवित्र अन्न घालतो, त्याच क्षणी तो पापाला पात्र होतो. पापाला प्राप्त झाल्यानंतरही जो भोजन करतो, ती भोजनाची पद्धत चांगली आहे असे म्हणू नये, कारण ती एक पोट भरण्याची यातना असते. शिरच्छेद केल्याने काय होते अथवा अग्नीत उडी घातल्याने काय परिणाम होतो, या गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागतो काय? पण पहा, तसलेही परिणाम तो तामसी सहन करत असतो. म्हणून अर्जुना, तामस अन्न खाल्ल्याने दुःख प्राप्त होते, हाच याचा परिणाम होय. दुसरा परिणाम सांगण्याची आवश्यकता नाही, असे श्रीकृष्ण म्हणाले. आता यानंतर 3 प्रकारच्या आहारांप्रमाणे यज्ञही 3 प्रकारचे आहेत, हे लक्षात घे. मोठेपणामध्ये शिरोमणी असणाऱ्या अर्जुना, त्या 3 यज्ञ प्रकारांपैकी प्रारंभी सात्विक यज्ञाचे स्वरूप सांगतो, तरी त्याचे श्रवण कर. अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो ययुज्यते यष्टव्यमेवेति मनस् समाधाय स सात्विकः. शास्त्रविधीला अनुसरून यज्ञ करणे कर्तव्य आहे, असा मनाचा निर्धार करून फलाची इच्छा न ठेवणाऱ्याकडून जो केला जातो, तो यज्ञ सात्विक यज्ञ होय. तरी एकू प्रियोत्तमो वाचोनी वाढोने रिकामो जैसा का मनोधर्मो पतिव्रतेचा नाना सिंधू ते ठाकोनी गंगा पुढारा ना करीची रिगा का आत्मा देखोनी उगा वेदू ठेला तैसे जे आपुल्या स्वहिते वेचोनिया चित्तवृत्ती नुरवितीची अहंकृती फळा लागी पातले या झाडाचे मूळ मागुते सरो नेणेची जळ जिराले का केवळ तयाच्याची अंगी तैसे मने देही यजन निश्चयाच्या ठाई हारपोनी जे काही वांछिती ना तीही फळवांछा त्यागी स्वधर्मा वाचोनी विरागी की जे जो यज्ञू सर्वांगी अलंकृतू परी आरिसा आपण पे डोळा जैसे घेपे का तळहातीचे दीपे रत्न पाहिजे नाना उदिते दिवा करे गमावा मार्गू दिठी भरे तैसा वेदू निर्धारे देखोनिया तिये कुंडे मंडप वेदी आणि कही संभार समृद्धी ते मेळवणी जैसी विधी आपण पाकेली सकळावयव उचिते लेणी पातली जैसी अंगाते तैसे पदार्थ जेथीचे तेथे विनियोगुनी कायवानुभवती बोली जैसी सर्वाभरणी भरली ते यज्ञविद्याची रूपा आली यजनमिषे तैसा सांगो पांगू निपजे जो यागू नुठवुनिया लागू महत्वाचा प्रतिपाळू तरी पाटाचा झाडी की जे तुळशीचा परी फळा फुला छायेचा आश्रयो नाही किंबहुना फळाशे विण ऐसे या निगुती निर्माण होय तो यागू जाण सात्विकूगा. प्रियोत्तम पती वाचून अन्य पुरुषाविषयी कामभाव निर्माण होऊ द्यायचा नाही. हा जसा पतिव्रता स्त्रीचा मनोधर्म असतो अथवा गंगा समुद्राला येऊन मिळाल्यावर पुढे जाण्याचा प्रयत्न करीत नाही अथवा आत्मसाक्षात्कार झाल्यावर वेदांचा उपदेश बंद होऊन जातो, त्याप्रमाणे जे लोक स्वतःच्या हिताकडे चित्तवृत्ती लावतात आणि कर्माच्या फळाच्या प्राप्तीकरिता कर्तेपणाचा कसलाही अभिमान शिल्लक ठेवत नाहीत, ज्याप्रमाणे जल हे झाडाच्या मुळांपर्यंत पोचल्यानंतर
परत मागे फिरण्याचे जाणतच नाही आणि ते केवळ झाडांच्या अंगात मिळून त्याचे पोषण करते. तसेच जे मनाने व देहाने दृढ निश्चय करून यज्ञ करण्यात निमग्न होतात, परंतु त्या यज्ञापासून कोणत्याही फळाची इच्छा करीत नाहीत, त्या फळाच्या इच्छेचा त्याग करणाऱ्या आणि स्वधर्मा वाचून इतर क्रिया करण्याविषयी विरक्त असलेल्या त्या साधकाकडून सर्व अंगोपांगांनी भूषित जो यज्ञ केलेला असतो, आपले रूप जसे डोळ्यांनी आरशात पाहावे अथवा अंधारामध्ये तळहातावरचे रत्न दिव्याच्या प्रकाशात जरी पाहावे, सूर्यनारायणाचा उदय झाल्यावर आपल्याला चालावयाचा मार्ग जसा डोळ्यांना स्पष्टपणे दिसतो, त्याप्रमाणे वेदांमध्ये वर्णन केलेल्या यज्ञविधीचे वर्णन पाहून त्या यज्ञात ती कुंडे, मंडप, वेदी यांची रचना शास्त्रसिद्ध पद्धतीने केलेली असते. यज्ञाला लागणाऱ्या सर्व सामुग्रीची विपुलता असते. स्वतः यज्ञविधीनेच साऱ्या सामुग्रीची जमवाजमव केली आहे, इतकी ती व्यवस्थित असते. आपल्या अवयवांना शोभतील असे अलंकार अंगावर धारण केले म्हणजे ते शोभून दिसतात. त्याप्रमाणे यज्ञाची सर्व सामग्री जिथल्या तिथे व्यवस्थित पद्धतीने मांडतात. त्या यज्ञाचे शब्दांनी काय बरे वर्णन करावे? असे काही सर्व अलंकार घातलेली अशी यज्ञविद्याच यज्ञाच्या निमित्ताने प्रत्यक्ष प्रगटलेली आहे. अशा प्रकारे जो यज्ञ शास्त्रशुद्ध विधीप्रमाणे सांगोपांग होतो आणि ज्यामध्ये कोणत्याही फलाची इच्छा नसते, तुळशीच्या झाडाचे पालन कर्तव्य बुद्धीने नीटसे केले जाते, त्या तुळशीच्या झाडापासून फळांचा, फुलांचा अथवा सावलीचा आश्रय हे काहीही अपेक्षित नसते. अर्जुना, फार काय सांगावे? अशा कर्तव्य बुद्धीने फळाची कसलीही इच्छा न करता जो यज्ञ शास्त्रविधीप्रमाणे केला जातो, तो सात्विक यज्ञ आहे असे जाण. अभिसंधाय तु फलं दंभार्थमपि चैव यत् इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम्. अर्जुना, फलाची इच्छा मनात ठेवून केवळ दंभासाठी जो यज्ञ केला जातो, तो राजस यज्ञ होय. आता यज्ञू कीरविरेशा करी पै याची ऐसा परी श्रद्धा लागी जैसा अवंतीला रावो. जरी राजा घरासी ये तरी बहुत उपेगा जाये आणि कीर्तीही होये श्राद्ध न ठके. तैसा धरुनी आवांका म्हणे स्वर्गू जोडेल असिका. दीक्षितू होईन मान्यू लोका घडेल यागू. ऐसी केवळ फळा लागी महत्व फोकारावया जगी. पार्था निष्पत्ती जे यागी राजस पैते. हे वीरेशा अर्जुना, राजस यज्ञाचे स्वरूप असे आहे की हा यज्ञ सात्विक यज्ञाप्रमाणेच व्यवस्थित संपन्न केला जातो. परंतु श्राद्धाकरिता राजाला जसे भोजनाचे निमंत्रण द्यावे, जर राजा आपल्या घरी आला तर त्याचा अनेक कामी आपल्याला उपयोग होईल आणि जगात आपली कीर्ती होईल, तसेच श्राद्धही राहणार नाही एवढे लाभ होतील. त्याप्रमाणे रजोगुणी मनात अनेक फळांच्या इच्छा धरतो आणि म्हणतो, यज्ञामुळे मला स्वर्गप्राप्ती होईल, लोकांत दीक्षित म्हणून मान्य होईल आणि यज्ञही संपन्न होईल. याप्रमाणे हे अर्जुना, फळ प्राप्त व्हावे आणि जगात आपले महत्त्व वाढावे यासाठी जो यज्ञ केला जातो, तो राजस यज्ञ होय. विधिहीनमसृष्टान्नं मंत्रहीनमदक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्ष्यते. जो यज्ञ विधिहीन, अन्नदानहीन, मंत्रहीन, दक्षिणारहित व श्रद्धारहित असतो, अशा यज्ञाला तामस यज्ञ असे म्हणतात.
आणि पशु पक्षी विवाही जोशी कामा परोता नाही, तैसा तामसा यज्ञा पाही आग्रहोची मूळ. वारया वाट न वाहे की मरण मुहूर्त पाहे, निषिद्धासी बिहे आगी जरी, तरी तामसाचिया आचारा विधीचा आथी ओढावारा. म्हणून तो धनुर्धरा उच्छृंखळू नाही विधीची तेथ चाड, नये मंत्राधिका तया आड. अन्न जाता न सुये तोंड मासिये जेवी, वैराचा बोधू ब्राह्मणा तेथ केरी गेल दक्षिणा. अग्नी जाला वाऊधाणा वर पडा जैसा, तैसे वायाची सर्वस्व वेचे, मुख न देखती श्रद्धेचे. नागविले निपुत्रिकाचे जैसे घर, ऐसा जो यज्ञाभासू तया नाम यागू तामसू. आईके म्हणे निवासू श्रियेचा तो, आता गंगेचे एक पाणी परी नेले आनानी वाहनी. एक मणी एक आणि शुद्धत्व जैसे, तैसे तिही गुणी तप येथ जाहले आहे त्रिरूप. ते एक केले दे पाप उद्धरी एक, तरी तेची तिही भेदी. कैसे निपा म्हणोनी सुबुद्धी, जाणो पाहासी तरी आधी तपची जाण. येथ तप म्हणजे काही ते स्वरूप दाऊ पाही, मग भेदिले गुणी तिही ते पाठी बोलो. तरी तप जे का सम्यक तेही त्रिविध आईक, शारीर मानसिक शाब्द गा. आता या तिही माझारी शारीर तव अवधारी, तरी शंभू का श्रीहरी पढियंता होय. पशुपक्ष्यांच्या लग्नामध्ये कामा वाचून दुसरा जोशी लागत नाही, त्याप्रमाणे तामस यज्ञाला आग्रह हेच मूळ म्हणजे प्रमाण होय. वारा स्वैरसंचारी असल्यामुळे त्याच्याकडून कोणताही एखादा विशिष्ट मार्ग चालविला जाणार नाही. मृत्यू मरण येण्यास जर मुहूर्त पाहिल किंवा अग्नी जर निषिद्ध पदार्थास भस्म करण्यास भिईल, तर तमोगुणी पुरुषाच्या आश्रयाला विधीचे बंधन कसे असू शकेल. म्हणून हे अर्जुना, तो तमोगुणी पुरुषाचा आचार स्वैरपणाचा असतो. त्याला विधीची चाड नसते, मंत्राची वगैरे जरुरी लागत नाही. माशीच्या तोंडात जाईल एवढे अन्नही तो देत नाही. त्या ठिकाणी सात्विक आचारसंपन्न ब्रह्म जाणणाऱ्या पुरुषांसंबंधी पूर्ण वैरभाव असतो. मग दक्षिणेचा विचार कोठून येणार. आणि अग्नी ज्याप्रमाणे वाऱ्याने वणव्यासारखा भडकतो, ज्याला पुत्र नाही त्याचे घर त्याच्या भाऊबंधांकडून जसे लुटले जाते, त्याप्रमाणे सर्व द्रव्य व्यर्थ खर्च होऊन त्यामध्ये थोडी देखील श्रद्धा नसते. असा जो दांभिक यज्ञ त्याला तामस हे नाव आहे, असे ते लक्ष्मीचे निवासस्थान असलेले श्रीकृष्ण म्हणाले. गंगेचे पाणी एकच असते, परंतु ते वेगवेगळ्या मार्गांनी नेले असता एका मार्गाने अमंगलता प्राप्त करून देते आणि ते दुसऱ्या मार्गाने शुद्धता व पवित्रता प्राप्त करून देते. त्याप्रमाणे तप हे 3 गुणांनी 3 प्रकारचे झाले आहेत. राजस अथवा तामस यापैकी कोणतेही तप केले असता ते पाप देते आणि सात्विक मार्गाने तप केले असता ते उद्धार करून देते. उत्तम बुद्धी असलेल्या अर्जुना, तप 3 भेदांनी कसे झाले आहे हे तू समजून घेऊ पाहत असलास तर प्रथम तप म्हणजे काय हे तू जाणून घे. तर तप म्हणजे काय याचे स्वरूप मी तुला सांगतो. मग ते 3 गुणांनी कसे भिन्न झाले आहे ते नंतर सांगतो. तर शुद्ध आणि पवित्र जे तप ते शारीरिक, वाचिक व मानसिक असे 3 प्रकारचे आहे. त्याचे आता श्रवण कर. आता या 3 प्रकारांपैकी प्रथम कायिक तप कोणते हे लक्षात घे. तरी ज्याला जो देव आवडत आहे, मग तो भगवान शंकर असो अथवा भगवान श्री विष्णू असो. देव द्विज गुरु
प्राज्ञ पूजनं शौचमार्जवम् ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरन्तपौच्यते. देव, ब्राह्मण, सद्गुरू व ज्ञानीजन यांचे पूजन करणे तसेच पवित्रता, सरलता, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीरिक तप म्हटले जाते. तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया. आठई पहार जैसे पाया ओळी गघापे. देवांगण मिरवणिया अंगोपचार पुरवणिया. करावया म्हणिया शोभती हात. लिंगका प्रतिमा दिठी देखत खेओ अंगेष्टी. लोटी जे का काठी पडली जैसी. आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी. तया ब्राह्मणांची निकी पायिकी कीजे. अथवा प्रवासे का पीडा का शिणले जे सांकडा. ते जीव सुरवाडा आणि जती. सकल तीर्थांचिये धुरे जिये का माता पितरे. तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. आणि संसारा ऐसा दारुणू जो भेटलाची हरिशिणू. तो ज्ञानदानी सकळुणू भजिजे गुरु. आणि स्वधर्माचा आगिठा देह जाड्याचिया किटा. आवृत्ती पोटी सुभटा झाडी कीजे. वस्तू भूत मात्री नमिजे परोपकारी भजिजे. स्त्रीविषयी नियमिजे नावे नावे. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे आंगे. तेथुनी जन्म आघवे सोवळे कीजे. भूतमात्राचेनी नावे तृणही ना सुडावे. किंबहुना सांडावे छेदभेद. ऐसैसी जै शरीरी रहाटीची पडे उजरी. तै शारीर तप घुमरी आले जाण. पार्था समस्त ही हे करणे देहाचेनी प्रधानपणे. म्हणोनी ययाते मी म्हणे शारीर तप. एवं शारीर जे तप तयाचे दाविले रूप. आता पायिक निष्पाप वाङ्मयते. त्या प्रिय देवतेच्या मंदिराकडे जाण्याकरता अथवा दूरदेशातील देवतांची यात्रा पूजा करण्याकरता पायांना जणू अष्टौ प्रहार भोरा बांधला आहे. देवाचे अंगण झाडून सुशोभित करण्याकरता पूजा साहित्य पुरविण्याविषयी आणि देवाची सेवा करण्याविषयी ज्याचे हात शिवशिवतात. शिवलिंग अथवा विष्णूंची मूर्ती पाहिल्याबरोबर जो दंडाप्रमाणे जमिनीवर अंग टाकून सद्भावे नमस्कार घालतो आणि शास्त्रशुद्ध आचरण, विद्या, विनय इत्यादी गुणांनी जे लोकांत वडील आहेत त्या ब्रह्मज्ञानी ब्राह्मणांची उत्तम प्रकारे सेवा करतो. जे प्रवासाने शिणले आहेत, रोगाने पछाडलेले आहेत, संकटाने त्रासले आहेत त्या जीवांना आपल्या प्रयत्नाने सुखी करतो. सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ असलेले जे माता पिता त्यांच्यासाठी शरीराचे लिंब लोणं उतरून टाकतो आणि संसारासारखे भयंकर दुःख ज्याची भेट झाल्यामुळे दूर होते तो आत्मज्ञान प्रदान करणारा आणि दयावान असणारा सद्गुरू याची सेवा करतो. आणि अर्जुना, देहाभिमान रूपी मळ नाहीसे करण्याकरिता जो स्वधर्म रूप अग्नीत वेदांची अध्ययन रूपी पुटे म्हणजे आहुती देतो. प्रत्येक भूतमात्रामध्ये समरूपाने परमात्मा आहे अशा भावनेने सर्वांना नमस्कार करतो. सर्व भूतमात्रांची परोपकाराने सेवा करतो. परस्त्रीविषयी माते समान बुद्धी ठेवून वारंवार मनाचा निग्रह करतो आणि स्वतःच्या पत्नीविषयी फक्त नावापुरतेच गमन करतो. ब्रह्मचारी माणसाने जन्माच्या वेळी मातृस्वरूप असणाऱ्या स्त्री देहाला बाल अवस्थेत स्पर्श करणे प्राप्त असते, परंतु तारुण्य अवस्थेत संपूर्ण आयुष्य स्त्री देहाला स्पर्श होऊ न देता सोवळे ठेवावे.
गवतामध्ये जीवचैतन्य असते हे जाणून तो ते तुडवीत नाही, कुणाला उलटसुलट बोलून दुखवित नाही. ज्यावेळी शरीरामध्ये अशा प्रकारच्या आचरणाचा प्रकाश पडतो त्यावेळी शारीरिक तप भरास आले असे जाणावे. अर्जुना, या सर्व क्रिया देहाच्या अनुरोधाने घडून येतात. या सर्व क्रियेत शरीर हे मुख्य आहे, म्हणून मी याला शारीरिक तप म्हणतो. याप्रमाणे जे शारीरिक तप आहे त्याचे स्वरूप तुला सांगितले. आता निर्दोष जे वाङ्मय तप आहे त्याचे तू श्रवण कर. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. कोणाच्याही मनाला न दुखवणारे, सत्य व गोड असून परिणामी हितकारक असे भाषण करणे आणि वेदांचे अध्ययन करणे याला वाङ्मय तप असे म्हणतात. तरी लोहाचे अंग तुक न तोडिताची कनक, केले जैसे देख परिसे तेणे, तैसे न दुखविता सहजे, जावळिया सुख निपजे, ऐसे साधुत्व का देखिजे बोलणाजिये. पाणी मुदल झाडा जाये, तृण ते प्रसंगेची जिये, तैसे एका बोलिले होये सर्वाही हित. जोड अमृताची सुरसरी, तै प्राणा ते अमर करी, स्नाने पाप तापवारी गोडीही दे. तैसा अविवेकुही फिटे, आपुले अनादित्व भेटे, ऐकता रुची न विटे पियुषी जैसी. जरी कोणी करी पुसणे, तरी होवावे ऐसे बोलणे, ना तरी आवर्तणे निगमू का नाम. ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठी जती वाग्भुवनी, केली जैसी वदनी ब्रह्मशाळा. ना तरी एकाधे नाव, तेची शैव का वैष्णव, वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे. आता तप जे मानसिक, तेही सांगो ऐक, म्हणे लोकनाथ नायक नायकू तो. तरी आता असे पहा की परीस हा लोखंडाचा आकार व वजन कमी न करता ज्याप्रमाणे त्याचे सुवर्ण बनवितो, त्याप्रमाणे ज्याच्या योगाने ऐकणाऱ्याच्या जवळ असणाऱ्या मित्राला देखील दुःख न होता सुख होते असा ज्या बोलण्यात चांगुलपणा दिसून येतो. झाडाला पाटाचे पाणी जात असते त्यावेळी जवळचे गवतही ते फुलवीत असते. तसे एकाला उद्देशून जे बोललेले असते त्यापासून सर्वांचे हित व्हावे. अमृताच्या देवनदीतील पाणी प्याल्याने प्राणी अमर होतो. त्या देवनदीमध्ये स्नान केल्याने पाप नाहीसे होते. पवित्र संसार तापापासून ते मुक्त करते आणि ते अमृत मधुर जल प्याल्याने गोडीही वाढते. त्याप्रमाणे अज्ञान नाहीसे होऊन आत्मस्वरूपाची अनुभूती येते आणि रुचीमुळे अमृताविषयी जसा वीट येत नाही त्याप्रमाणे ते बोलणे कितीही ऐकले तरी त्याचा वीट येत नाही. जर एखाद्या साधकाने काही प्रश्न केला तर वरील प्रकारच्या लक्षणांचे बोलणे असावे, अथवा बोलायचे नसेल तर वेदांचे अथवा हरीचे स्मरण करावे. ऋग्वेदादी वेदांची वाणीरूपी मंदिरामध्ये प्रतिष्ठा करावी. स्वतः वेदांचे अध्ययन करून वेद पाठ करावेत. शिष्यांना शिकविण्यासाठी आपल्या वदनाची वेदशाळाच करावी. शंकराचे अथवा विष्णूंचे दोघांपैकी कोणाचे एक नाव वाणीमध्ये सतत राहावे. हे वाचेपासून उत्पन्न होणारे वाचिक तप जाणावे. आता मानसिक तप जे आहे तेही सांगतो. आता त्याचे श्रवण कर. असे लोकनाथांच्या नायकांचे जे श्रीकृष्ण परमात्मा ते म्हणाले.